नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन सायन्स अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअरच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत की ब्रिक्सचं अध्यक्षपद 2026 सालचं भारताकडे आलेलं आहे. जगातली जवळजवळ 50% इतकी जी लोकसंख्या आहे ती या ब्रिक्स मध्ये सहभागी असलेल्या देशांमध्ये आहे. त्यांनी या देशांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढं आहे लोकसंख्येबाबत. त्याचबरोबर जवळजवळ जगातला 45% जो जीडीपी आहे तो या ब्रिक्स समूहाकडून येतो. त्या ब्रिक बद्दल आपण जरा माहिती बघून घेऊया. तर 2001 साली गोल्डमन यांनी ब्रिक ही संकल्पना सुचवली होती. त्यानुसार 2006 मध्ये ब्रिक्सची स्थापना झाली होती. ब्रिक मध्ये स्थापना करताना सर्वप्रथम देश होते ते म्हणजे ब्राझील, त्याच्यानंतर रशिया, मग भारत, इंडिया आणि चायना या देशांनी मिळून ब्रिकची स्थापना केली होती. त्याच्यानंतर मग पुढे 2011 मध्ये साऊथ आफ्रिका याच्यामध्ये सामील झाला आणि त्याच्यानंतर तो आता ब्रिक्स असा समूह तयार झाला. 2024 मध्ये आणखीन काही देशांची याच्यामध्ये भर पडली आणि आता ब्रिक्स प्लस असं या समूहाकडे बघितलं जातं. जागतिक स्तरावर हा समूह बरेच मोठ्या उलथापालथ करण्याची क्षमता ठेवतो. सुरुवातीला ग्लोबल साऊथच्या विकासासाठी म्हणजे विकसनशील देश एकत्र येऊन त्यांनी एकमेकांच्या विकासासाठी हा जो समूह होता तो स्थापन केलेला होता. पण आता ते परराष्ट्र व्यवहार, त्याचबरोबर संरक्षण, त्याचबरोबर क्लायमेट चेंज या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली जाते. त्या अनुषंगाने आता 2026चं जे यजमानपद आहे ते भारताकडे आहे. त्याच्याबद्दल बघूया. 18वी जी ब्रिक्स शिखर संमेलन आहे भारतात होणारे हे हस्तांतरण ब्राझील कडून झालेलं आहे. आधीचं जे होतं 17वं शिखर संमेलन ब्रिक्सचं ते ब्राझीलमध्ये झालेलं होतं. तिथून आता ते भारतात होतंय. ब्रिक्सची स्थापना 2006, ब्रिक्स 2011 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील. सध्या 10 देश आहेत जे ब्रिक्स मध्ये पूर्ण वेळ सदस्य आहेत. ब्रिक्स जगाच्या 45% जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन देतो आणि 50% जास्त लोकसंख्या देखील ब्रिक्स मध्ये आहे. हा जो लोगो आहे भारताने बनवलेला आहे. ब्रिक्स 2026 आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कमळाच्या आकाराचं ते पूर्ण लोगो बनवलेला आहे. त्याचबरोबर हात जोडल्यासारखी अशी ही इमेज तयार होते. त्याच्यानंतर हे वेगवेगळे कलर वेगवेगळ्या देशांचं प्रतिनिधित्व करत आहे. थीम बिल्डिंग फॉर रिझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही थीम आपण ठेवली आहे. त्याचबरोबर भारताने ह्युमॅनिटी फर्स्ट हे धोरण डोळ्यासमोर ठेवून ब्रिक्ससाठी कामगिरी भारत करणार आहे. ग्लोबल साऊथचं नेतृत्व या अनुषंगाने भारताकडे येणार आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर जसं ट्रम्पचं धोरण आहे, अमेरिकेचं धोरण आहे की अमेरिका फर्स्ट, त्याच्यासाठी डॉलरचा जो एक हाती जी सत्ता चालली त्याला विरोध करण्यासाठी किंवा मग डॉलरचं महत्व थोडं डिडॉलरायझेशन करण्यासाठी, इतर चलनांना पण तेवढंच महत्व मिळवून देण्यासाठी ब्रिक्स काम करते. म्हणून ब्रिक्सची स्वतःची बँक देखील आहे सगळ्या देशांनी मिळून स्थापन केलेली. म्हणून ट्रम्पचा मागे भारताला वारंवार ट्रम्पने यांनी दबाव टाकला होता की भारताने ब्रिक्स मधून बाहेर पडावं यासाठी. पण आपण काही न करता ब्रिक्सचं अध्यक्षपद स्वतःकडे घेऊन हे प्रूव्ह करून दिलेले की आपण पुढे कामगिरी करणार आहोत त्या संदर्भातली. पुढे जाऊयात. पुढे बघूयात की 70 लाखांहून अधिक लोकसंख्येचं भारतातलं असं पहिलं शहर ठरलंय जे झोपडपट्टीमुक्त शहर झालंय, मेगा सिटी म्हणून. ते कोणतं शहर आहे तर सुरत. गुजरातमध्ये सुरत हे शहर भारताचं पहिलं झोपडपट्टी शहर ठरलेलं आहे. चंदीगड आहे खरं तर भारताचं सगळ्यात पहिलं झोपडपट्टी मुक्ती शहर. पण सुरतला का म्हणलेलं आहे भारताचं पहिलं कारण एवढ्या मोठ्या जी लोकसंख्या आहे, 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेलं एवढं मोठं शहर जे झोपडपट्टी मुक्त झालेलं आहे ते सुरत आहे. तर हा त्या दोघांमधला फरक आहे, हा लक्षात ठेवा. डायमंड सिटी म्हणून ओळखलं जाणारं सुरत 2006 मध्ये ज्याची जवळजवळ स्लम एरिया 38% इतका होता त्याचा आता 5% आलेला आहे. ही अशी एवढी मोठी कामगिरी सुरतने कशी पार पाडली तर त्याच्याबद्दल जरा बघूयात. प्रधानमंत्री आवास जी योजना होती केंद्र सरकारची, त्या योजनेबरोबरच राज्य सरकारची, गुजरातच्या राज्य सरकारची काही योजना होत्या, त्या दोघांनी मिळून याबद्दल काम केलं. त्यांनी झोपडपट्टी ज्या ज्या ठिकाणी होती तो स्लम एरिया
तिथे त्यांनी अगदी अफोर्डेबल दरामध्ये त्यांना राहता येईल अशा पद्धतीची घरं बनवले. तिथे त्यांनी रस्ते, पाणी पुरवठा, लाईट्स ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. त्याच्यामुळे झोपडपट्टी तिथे हळूहळू कमी झाली. घोषणा गुजरात सरकारद्वारे लवकरच पूर्णपणे झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून हे जाहीर होणार आहे. आणि हे जाहीर झालं की भारतासाठी सुरत हे ग्लोबल केस स्टडी बनेल. पुढे जाऊ. तुलनात्मक फरक आहे तर चंदीगड हे पहिलं अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर आहे, पण पहिलं मोठ्या लोकसंख्येचं झोपडपट्टी मुक्त शहर जे आहे ते सुरत आहे. हा त्यांच्यातला फरक आहे, हे लक्षात घ्या. आता सोमनाथ मंदिराचा पुनर्निर्माणचा सोहळा झाला होता. 75 वर्षांनी पुनर्निर्माण झालाय. पण पुन्हा हे चर्चेमध्ये का आलंय तर बरोबर 1000 वर्षांपूर्वी 1024 साली मोहम्मद गझनीने ज्यावेळेस आक्रमण केलं होतं, सोमनाथ मंदिर लुटून नेलं होतं, त्याचे उद्ध्वस्त केलं होतं, त्यामुळे त्या घटनेला बरोबर 1000 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून या पुन्हा चर्चेमध्ये आलेलं आहे सोमनाथ मंदिर. भारतातलं पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं सगळ्या ज्योतिर्लिंगांमधलं. त्याबद्दल बघूयात. तर मंदिरावर हल्ले करणारे आक्रमक मोहम्मद गझनी, अल्लाउद्दीन खिलजी, त्याचबरोबर महमूद बेगडा, औरंगजेब यांनी सगळ्यांनी हल्ला केला. वारंवार ते मंदिर तुटलं, पण पुन्हा त्याचा जीर्णोद्धार झाला, पुन्हा नव्याने पुनर्स्थापित झाला. पुढे जेव्हा 83 गोल्डन ग्लोब अवॉर्ड देण्यात आलेले आहेत, त्यांच्याबद्दल जरा बघून घेऊयात. फॅक्च्युअल माहिती आहे, फॅक्च्युअल डेटा आहे, तो लक्षात ठेवणं एकदा नजरेखालून घालणंच महत्वाचं असतं. आपण जस्ट एकदा नजर मारू सगळ्या गोष्टींवर. सर्वोत्तम चित्रपट ड्रामा मध्ये हॅमलेट म्हणून चित्रपट जो आहे त्याला मिळाला हा पुरस्कार. त्याचबरोबर सर्वोत्तम चित्रपट कॉमेडीमध्ये वन बॅटल आफ्टर अनदर या मूवीला मिळालाय. नंतर सर्वोत्तम सहायक अभिनेत्री टियाना टेलर हिला हा अवॉर्ड मिळालाय. सर्वोत्तम दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळालाय पॉल थॉमस अँडरसन यांना. अॅनिमेटेड चित्रपट सर्वोत्तम कोणता आहे तर के पॉप डेमन हंटर्स हा आहे सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपट. हे पुरस्कार लॉस एंजेलिस या ठिकाणी बेव्हरली हिल्टन येथे पार पडले, जिथे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला आहे. पुढे जाऊयात. केरळचं नाव होणार केरळम. केरळचे जे लोक आहेत, तिथली जी जनता आहे, त्यांचं म्हणणं होतं की केरळची जी भाषा आहे मल्याळी भाषा, तर त्या भाषेमध्येच केरळ राज्याचं नाव ते केरळम असायला हवं, जेणेकरून त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा ती सगळी जपली जावी म्हणून त्यांनी शिफारस केली होती. त्यामुळे केरळचं नाव केरळम होणार आहे. नुकतेच सध्या नावात बऱ्याच शहरांच्या, बऱ्याच ठिकाणांच्या नावामध्ये काही बदल झालेले आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात बघून घेऊयात. तर अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर झालेलं आहे, हे सगळ्यांना माहितीच असावं. त्याचबरोबर फोयसागर तलाव जो आहे राजस्थान मधला, त्याला वरुण सागर असं नाव देण्यात आलंय. जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल जे भवन होतं, किंग एडवर्ड मेमोरियल भवन, त्याला आता महर्षी दयानंद विश्रांतीगृह राजस्थानला असं नाव देण्यात आलंय. जलालाबादला परशुरामपुरी उत्तर प्रदेश मधल्या ठिकाणी त्याला परशुरामपुरी म्हणलंय. कर्णकपूर जो आहे मुंबईचा सिंदूर ब्रिज म्हणून. त्याचबरोबर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था जी होती NIPCCD, तिला सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं म्हटलं गेलंय. खुलताबाद महाराष्ट्रातल्या ठिकाणी त्याला आता रत्नापूर असं नाव देण्यात आलंय. खुलताबादला रत्नापूर हे नाव देण्यात आलेलं आहे. शेवटी सांगायचं झालं तर मध्ये बघूयात कोयना धरण जलाशय जो आहे, जो काही हा जलाशयाचं पण नावात बदल करण्यात आलाय. आधी या जलाशयाचं नाव होतं शिवसागर जलाशय. शिवसागर जलाशय आता त्याला छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं त्याचं नामांतरण करण्यात आलंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याला लोकनेते दिबा पाटील असं नाव देण्याची घोषणा फडणवीस यांनी केलेली आहे. पुढे जाऊयात. हिमाचल प्रदेशातील जी हाटी जमात आहे यांनी बोडा उत्सव सुरू केलेला आहे. हाटी जमातीला 2022 साली अनुसूचित जातीचा आदिवासीचा दर्जा देण्यात आलाय, तर त्यांनी बोडा उत्सव सुरू केलेला आहे. या उत्सवामध्ये ते लोकनृत्य, त्यांचं लोकसंगीत, त्यांचा पोशाख, त्याचबरोबर त्यांचं स्थानिक अन्न हे सगळ्यांचं प्रदर्शन ते या उत्सवामध्ये करतात, जेणेकरून त्यांची परंपरा, त्यांचा समाज, त्यांच्या जमात ही जपली जावी, ती पुढे जावी, संवर्धित व्हावी, त्या उद्देशाने त्यांनी बोडा हा उत्सव सुरू केलेला आहे. पुढे बघूयात. अक्कापडी योजना ही कोणत्या राज्याची आहे तर कर्नाटक राज्याची. काय तर महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी मंजूर केलेली आहे. भारतीय सैन्याने सांझा शक्ती नावाचा हा जो सराव आहे, लष्करी नागरिक सराव आहे सांझा शक्ती, हा कोणत्या ठिकाणी झालाय तर पुणे या ठिकाणी झालेला आहे. तर पुणे या ठिकाणी खडकी मधील मिलिटरी स्टेशन मधील दिघे रेंज मध्ये हा सराव घेण्यात आलाय. कोणता सराव? सांझा शक्ती सराव कोणत्या ठिकाणी झाला? पुण्यात झालेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघूया.
भारतीय लष्करातील मेजर स्वाती शांता कुमार यांना त्यांच्या इक्वल पार्टनर्स लास्टिंग पीसला या महिला नेतृत्वाखालील शांतता प्रकल्पासाठी 2025चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाकडून दिला जातो, UN कडून दिला जातो. महिला सशक्तीकरणासाठी, महिला सबलीकरणासाठी, महिला नेतृत्वासाठी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं असेल, असं काही कामगिरी केलेली असेल त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तर सध्याचा पुरस्कार हा मेजर स्वाती शांता कुमार यांना देण्यात आलेला आहे. शांतता स्थापनेत पुरुष आणि महिला यांचंही तितकंच समसमान योगदान असावं असं या प्रकल्पाअंतर्गत म्हटलं गेलेलं आहे. पुढे बघूयात. अरलम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? केरळ राज्यामध्ये आहे. हे जे अभयारण्य आहे हे फुलपाखरू, हे पहिलं फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. कोणतं? अरलम वन्यजीव अभयारण्य केरळमध्ये. जे काही पहिलं असतं तर शक्यतोवर त्याच्या प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की अरलम वन्यजीव अभयारण्य राज्य केरळ, भारत पहिलं फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित. ठीक आहे, पुढे जाऊया. तमिळनाडू सरकारने भारतातील पहिलं समर्पित डीप टेक धोरण, तमिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी 2025-26 सुरू केलेलं आहे. तमिळनाडू गव्हर्नमेंट नुसार की डीप टेक मध्ये फक्तच वेबसाईट किंवा मग ऍप बनवणं या सगळ्या गोष्टी न राहता याच्यामध्ये आपण AI स्टार्टअपचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजीचा, सेमीकंडक्टर्सच्या अशा विविध क्षेत्रांचा, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रांचा विचार केला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा स्टार्टअप्सला. तर त्या अंतर्गत त्यांनी हे डीप टेक जे धोरण आहे ते सुरू केलेलं आहे. पुढे बघूया. वायमार त्रिकोण हा फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड या 3 देशांचा गट आहे. वायमार त्रिकोण फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड या 3 देशांचा गट 1991 साली याची सुरुवात झाली होती, स्थापना झाली होती. तर युरोपियन युनियनचं हित संबंध राखण्यासाठी त्यांच्यामध्ये राजकीय, आर्थिक किंवा असे बरेच समन्वय साधण्यासाठी हा राजकीय गट आहे, प्रादेशिक राजकीय गट आहे वायमार त्रिकोण. कोणते 3 देश लक्षात ठेवूया? फ्रान्स, जर्मनी आणि पोलंड. पुढे जाऊयात. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि के पडूर जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने अरुणाचल प्रदेशामध्ये भारताचा पहिला जैव आनंदी जिल्हा विकसित केला गेलेला आहे. भारताचा पहिला जैव आनंदी जिल्हा विकसित केलेला आहे. असा जिल्हा जिथे पर्यावरणाचं संरक्षण केलं जातं. पर्यावरणाचं संरक्षण केलं जातं. बरं, मग ह्यासाठी फक्त अरुणाचल प्रदेशामधलाच का निवडला? अरुणाचल प्रदेशलाच, कारण भारतातलं अरुणाचल प्रदेश हे असं ठिकाण आहे जिथे सगळ्यात जास्त जैवविविधता आढळते. त्याच्यामुळे हा जिल्हा तिथे आहे. लोकांची उपजीविकेचे साधन इथे टिकवले जातात. विकास आणि निसर्ग यांचा समतोल या ठिकाणी साधला जातो, म्हणून हा जैव आनंदी जिल्हा विकसित केला गेलाय. केंद्र सरकारने राजस्थानमधील नागोरी अश्वगंधा या औषधी वनस्पतीला GI टॅग दिलेला आहे. नागोरी अश्वगंधा या वनस्पतीला GI टॅग दिला गेलेला आहे. ठीक आहे, GI टॅग बद्दल आपण आपल्या मागच्या बऱ्याच सेशन मध्ये माहिती बघितली होती. त्यावेळेस आपण फक्त लक्षात ठेवा की राजस्थान मधला नागोरी अश्वगंधा या वनस्पतीला हा GI टॅग मिळालाय. पुढे बघूयात. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय रेंज लँड्स आणि पशुधन वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. रेंज लँड्स म्हणजे गवताळ प्रदेश, की ज्या ठिकाणी कुरण, ज्या ठिकाणी आपण पशु जे आहेत ते त्या कुरणांवर चरायला जातात, त्यांना तिथून चारा मिळतो, त्यांना अन्न मिळतं. तर हा जो वर्ष आहे आंतरराष्ट्रीय रेंज लँड्स आणि पशुधन वर्ष म्हणून घोषित केलेला आहे. कारण अशी बरीच जमीन आहे, जवळजवळ 50% जमीन आहे जी रेंज लँड्स या कॅटेगरीमध्ये येते, परंतु वाळवंटीकरण किंवा मग बऱ्याच गोष्टींमुळे ती जमीन कमी कमी होतीये. त्याच्यासाठी हे वर्ष या जमिनींच्या संवर्धनासाठी म्हणून घोषित केलेलं आहे संयुक्त राष्ट्रांनी. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.